प्रसादाची नारळ खाण्यासाठी अस्वलांचा थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश. घटना सीसीटीव्हीत कैद. बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली आणि डोंगर खंडाळा ही गावं ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागूनच आहे. गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापदं ये जा करतच असतात. मात्र आता तर हद्दच झाली आहे. एक मादा अस्वल आणि तिची पिलं थेट डोंगरशेवली येथील सोमनाथ महाराज संस्थानाच्या मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आली होती. याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. रात्री 9च्या सुमारास ही अस्वल मंदिर परिसरात भटकत होती. पिण्यासाठी मुबलक पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्या कारणाने या ठिकाणी ती आली असावी असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. तशी तर या मंदिरात भक्तांची बरीच रेलचेल असते आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आले असल्या कारणाने सध्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. त्यामुळे वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. डोंगरशेवली येथील सोमनाथ महाराज संस्थान मंदिरामध्ये काल रात्री 9च्या सुमारास एक मादा अस्वल व तिचे 3 पिल्ले गाभाऱ्यापर्यंत मुक्त संचार करताना आढळून आले. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या अगोदरही डोंगरशेवलीमध्ये एका शेतकऱ्याचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. तसेच अनेक शेतकरी जखमी झालेले आहेत. यामुळे या अस्वलांचा वन विभागाने लवकर बंदोबस्त करावा